नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राधा फॅब्रिक पेंटिंगमध्ये। आता आपण पाहणार आहे ट्रेसिंग कसं करायचं, कोणता कार्बन पेपर यूज करायचा। त्याच्यासाठी आता प्रथम आपण एक जेरॉक्स काढून घेतलेली आहे आणि मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कार्बन पेपर भेटतात। त्यामध्ये लाल कलर, तसेच स्किन कलरचा, पांढऱ्या कलरचा सुद्धा भेटतो आणि निळ्या कलरचा सुद्धा। तर आपल्याला हे फॅब्रिक पेंटिंग आणि आरे वर्कसाठी शक्यतो जास्त करून गोल्डन म्हणजे स्किन कलरचा आणि पांढऱ्या कलरचा हे दोन आपल्याला शक्यतो जास्त लागणार आहे। लाल आणि निळा जास्त आपल्याला यूज करायचा नाही। आता आपण सुरुवात करूया ट्रेसिंगला। सर्वप्रथम आपल्याला ज्या कपड्यावर ट्रेसिंग करायचं आहे तो खाली अंथरून घ्यायचा आहे व त्याच्यावरती बघा अशा प्रकारे एक सुलटी आणि एक उलटी बाजू असते, त्याच्यामुळे जे ट्रेसिंग करायचं आहे त्याच्यावरती तो असा ठेवायचा आहे आणि जी आपली जेरॉक्स आहे, जी आपण प्रिंट काढून आणलेली आहे ती त्याच्यावरती अशा प्रकारे ठेवून ट्रेस करायचं आहे। आता मी बघा पेन्सिलने असं ट्रेस करून घेणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण हे ट्रेसिंग केलेलं आहे ते कार्बन पेपरने आणि प्रिंटआउटने काढलेलं आहे। तसंच मोबाईलने सुद्धा आपण ट्रेसिंग करू शकतो। म्हणजे मोबाईलमध्ये एखादा फोटो किंवा एखादी इमेज काढून त्याच्यावरती आपण ते ठेवून ट्रेसिंग करायचं। ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे फोनने कसं ट्रेसिंग करायचं ते। हे तुम्हाला आरे वर्कसाठी सुद्धा खूप उपयोगी पडणार आहे। म्हणजे तुम्ही एखादी डिझाईन प्रिंट काढून आणली त्याची आणि त्यासं ह्या पद्धतीने ट्रेसिंग केलं तर तुम्हाला ते वर्क करायला आणि फॅब्रिक पेंटिंग करायला खूप इझी जाणार आहे। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मोबाईलमधून कसं ट्रेसिंग करायचं, म्हणजे मोबाईलमध्ये एखादी इमेज कसे सेट करायची व तिचं ट्रेसिंग कसं करायचं ते। अशा प्रकारे आता मी याची पाने, दोन पानं, फूल हे काढून घेणार आहे। बघा ही एकदम इझी डिझाईन आहे, तुम्ही हाताने सुद्धा ड्रॉ करू शकता, असं काही नाही। पण मी दाखवण्यासाठी ती एक जेरॉक्स घेतलेली आहे, ती एक प्रिंट घेतलेली आहे। बघा अशा प्रकारे मी प्रिंट कंप्लीट केलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा आता आपण अशी ही प्रिंट आपली, हे बघा। धन्यवाद।